नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मास्टर मराठी जीके या यूट्यूब चॅनलवरती। ऊसाचा रस नैसर्गिक साखरेचा स्रोत आहे जो शरीराला त्वरित ऊर्जा देतो। हे थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे। ऊसामध्ये नैसर्गिक फायबर असते जे पचन सुधारते। हे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते। ऊसाचा रस नैसर्गिक मूत्रल आहे जो मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारतो आणि लघवीशी संबंधित समस्या दूर करतो। हे लिव्हरच्या कार्याला चालना देते आणि पित्त विकारांवर उपयुक्त ठरते। विशेषतः पिवळ्या कावळीत याचा फायदा होतो। ऊसाचा रस शरीरातील अशुद्धता काढून टाकतो आणि रक्ताभिसरण सुधारतो। यामुळे त्वचेचा पोत सुधारतो। यात अँटीऑक्सिडंट्स आहेत जे त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार बनवतात। पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेला गूळ हाडांच्या मजबूतीसाठी खूप फायदेशीर आहे। गोडसर असला तरी ऊसाचा रस कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह असतो जो नियंत्रित प्रमाणात घेतल्यास मधुमेहासाठी उपयुक्त ठरतो। ऊसाचा रस कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतो ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते। याच्या अल्कलाइन गुणधर्मामुळे आम्लपित्त कमी होते आणि पचनक्रिया सुधारते। ऊसाचा रस किडनी स्टोन आणि मूत्रपिंडाशी संबंधित इतर समस्यांवरही प्रभावी आहे। नैसर्गिक साखर असल्याने हे शरीराला ऊर्जा देते पण चरबी जमा करत नाही। यात अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गांपासून बचाव होतो। ताप असल्यास शरीराला थंडावा देऊन ताप कमी करण्यात मदत करते। हिरड्यांतील संसर्ग आणि दातदुखी दूर करण्यात उपयुक्त आहे। गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असून गर्भाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। यातील फ्लेवोनॉइड्स कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात। शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो आणि उष्णतेपासून बचाव करतो। ऊसाचा रस त्वचेला पुनर्जीवित करून जखमा बऱ्या होण्यास मदत करतो। ऊसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा कारण अस्वच्छता असेल तर माश्या लागतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात नाही। काही ठिकाणी ऊस व्यवस्थित स्वच्छ न करताही मशीनमध्ये टाकला जातो। याने त्यावर लागलेली धूळ, माती रसात मिश्रित होते। याने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो। एक महत्त्वाची टिप ती आता मी तुम्हाला सांगणार आहे। ऊसाचा रस ताजा प्यावा, त्यात कृत्रिम साखर न मिसळता नैसर्गिक स्वरूपात सेवन केल्यास अधिक फायदा होतो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।